नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.3 मधला क्वेश्चन 1 आहे, त्यातला एक्झाम्पल 4. चला बघूया क्वेश्चन 1 काय आपल्याला कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथडनी सॉल्व्ह करायचे दिलेले क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक्झाम्पल 4 मध्ये दिलेले आपल्याला 9y² - 12y + 2 = 0. आणि जेव्हा कंप्लीटिंग द स्क्वेअर सॉल्व्ह करतो आपण मेथडनी, तेव्हा पहिली स्टेप असते जनरल फॉर्म मध्ये लिहून घ्या. चला, हे इक्वेशन ऑलरेडी जनरल फॉर्म मध्ये आहे, आपण ते प्रॉपरली जशाच तसं एकदा लिहून घेऊ. 9y² - 12y + 2 = 0. ओके. सेकंड स्टेप जी आहे आता काय आहे, जो x² असेल, y² असेल, m², जी स्क्वेअर वाली टर्म आहे त्याचा कोएफिशियंट किती पाहिजे? 1. इथं y² आहे, तर मग इथं आपल्याला कोएफिशियंट बघा दिलेला आहे का स्क्वेअर वाल्या टर्मचा? 1 नाही. सो ते करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? संपूर्ण इक्वेशनला 9 ने डिवाइड केलं तर आपल्याला ते भेटेल. सो आपण काय करू? डिवाइड बाय 9 करून टाकू. इथे येणार 9/9 चा स्क्वेअर मायनस 12/y². ओके. 12/9y + 2 = 0. ओके. आता इथं 9 कटला, इथं राहिला 1. 3 चौक 12, 3 त्रिक 9, काटपीट करायची, प्लस इथं बघा 2/9. ओके. हे कट होणार नाही, ते जसंच तसं राहणार. आता काय आलं? सिम्प्लिफाईड आपल्याला y² - 4/3 + 2/9 = 0. आता थर्ड स्टेप मध्ये आपल्याला काय करावं लागेल? ऍड करावं लागेल. बघा, प्लस k = इथं कोएफिशियंट किती आहे आपला? y. सो y आणि सेकंड जी आहे इथं मायनस आहे, म्हणून इथं मायनस आणि a चा स्क्वेअर. ओके. कोएफिशियंट असला जो तो घ्यायचा, आणि मायनस जी सेकंड वाली टर्म असेल ती मायनस असेल तर मायनस, प्लस असेल तर प्लस, आणि a जसाच तसा स्क्वेअर. चला ऍडजस्ट करा. इथं आता लिहा y² मायनस, आता हे इक्वेशन 1 देतो मी, आपल्याला ह्याच इक्वेशनला घ्यावं लागणार आहे. y² - 4/3, इथं y राहिला बघा 4/3y, हे दोन टर्म लिहून घ्यायचे. मग काय आपला प्लस k = y मायनस a चा स्क्वेअर. ओके. बघा, चला काय येणार? y² - 4/3y + k, जसंच तसं हे एक्सपांड करा. a² - 2ab + b². आता कंपॅरिझन करा. कंपेरिंग स्पेलिंग एकदा बघून घ्या. दोन्ही याला आपण कंपेअर करतो आहे. y² ला y² सी कॅन्सल होऊन जाईल. सेकंड वाला सेकंड सी म्हणजे किती? -4/3y आणि इक्वल टू किती येणार? -2ay. हे बघा, मायनस मायनस कॅन्सल झाला, y कॅन्सल झाला, इथे राहिला a, हा 2 इकडे मल्टिप्लाय मध्ये, इकडे आलं डिवाइड मध्ये येणार. 4/3 4/3 4, ते बघा सगळं बघून घ्या एकदा कॅल्क्युलेशन. 4/3 इकडे आला 1/2, असा होणार. हा बेग बेदुनी 4. सो a किती राहिला आपल्याकडे? इथं घ्या. सो a राहिला आपल्याकडं 2/3 भेटला आपल्याला. a भेटला 2/3. काटपेट करून बघा, 2 कॅन्सल झाला. आणि इथं कंपॅरिझन करताना आपल्याला काय? k = a चा स्क्वेअर असा भेटला. सो k किती येणार आपल्याला? इथं k बघा, k = 2/3 a ची व्हॅल्यू, सो स्क्वेअर k किती येणार? k आपण फ्रॅक्शन घेतो. फ्रॅक्शनचा स्क्वेअर करताना काय करायचंय बघा, जसं की एक्झाम्पल बघा, 1/2 आणि 3/4 असा आहे. याचा स्क्वेअर करायचा आपल्याला. तर फ्रॅक्शनचा स्क्वेअर करताना काय? वरच्याचा पण स्क्वेअर घ्यायचा किती? 1. खालच्याचा स्क्वेअर किती? 4. 2 चा 4. इथं पण वरच्याचा स्क्वेअर 9 आणि खालच्याचा 16. ओके. फ्रॅक्शन करताना काय? दोघांचा वरच्याचा स्क्वेअर घ्यायचा, खालच्याचा पण स्क्वेअर घ्यायचा. स्क्वेअर रूट करताना पण तसंच. ओके. चला, मग इथे किती येणार आपला? k 4/9. आता k ची व्हॅल्यू आपल्याला ऍडजस्ट करायची इक्वेशन मध्ये. इक्वेशन काय आपलं? y² - 4/3y, हे आपलं सिम्प्लिफाईड आहे. सो इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये सांगा.
ओके मित्रांनो, अगर कुछ भी डाउट है कमेंट में बताओ। अब आप नए हो चैनल पे तो लाइक करो, शेयर करो और सब्सक्राइब जरूर करो। जस्ट अंडरस्टैंड द मेथडोलॉजी, टर्मिनोलॉजी ऑफ दॅट कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड। ओके, बघा काय आहे आपल्याला आता नेक्स्ट इथं काय आपलं इक्वेशन y स्क्वेअर मायनस 4/3 हे काय 4/3 y। आता काय करायचं प्लस मायनस के ची व्हॅल्यू ऍडजस्ट करायची प्लस 4/9 मायनस 4/9 ओके, आणि काय आपलं शेवटी प्लस 2/9। हे बघा इक्वेशन 1 घेतोय आपण, याला सिम्प्लिफाय करून आलेलं तेच आपल्याला घ्यायचं प्लस 2/9 ओके। चला आता काय याला सिम्प्लिफाय करायचं हे ते हे अशा मधून असं करतं बघा। काय घ्यायचं पहिला जो आहे त्याचा स्क्वेअर रूट y स्क्वेअर ला किती येणार y, सेकंड ला काय आहे मायनस, आणि नंतर थर्ड वाला त्याचा स्क्वेअर रूट 4 चा 2 आणि 9 चा 3 सगळं ब्रॅकेट मध्ये बंद करा। हे इथं जे साइन असेल ते घ्यायचं, मायनस असेल इथं तर मायनस, इथं प्लस असेल तर इथं प्लस ओके। यालाच एक्सपांड केलं हे आपल्याला भेटणार, आणि इथं किती येणार मायनस 4 मायनस 2/9 इक्वल टू 0 हे आपल्याला घेतलंय आपण। चला आता किती आहे y मायनस 2/3 चा स्क्वेअर ओके, मायनस 4तून 2 गेला 2 राहिला किती बाहेरचा मायनस 2/9 ओके, इथपर्यंत आलं लक्षात। चला y मायनस 2/3 चा स्क्वेअर, आता हे मायनस आहे इकडे गेल्यावर प्लस होणार 2/9 मायनस चा पाई। आता स्क्वेअर रूट घ्या, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड। इथं स्क्वेअर रूट घेतल्यावर काय होणार y मायनस 2/3 राहणार, हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार। इथं स्क्वेअर रूट घेतल्यावर काय होणार प्लस मायनस वरच्याचा पण स्क्वेअर रूट किती येणार 2 ओके, आणि खालच्याचा 3। स्क्वेअर रूट घेताना फ्रॅक्शन मध्ये असलं तर वरच्याचा पण घ्यायचा खालच्याचा पण घ्यायचा, मग सिम्प्लिफाय होतं, सो एकदम सोपं जातं। आलं आपल्याला आता इथपर्यंत आलेलं आहे, बघू आता थोडं राहिलं, आता काही नाही आपल्याला भेटून जाईल। आता बघा हा y इक्वल टू हा मायनस 2/3 आहे, इकडे गेल्यावर काय होणार प्लस, सो आपल्याकडे काय राहिलं प्लस मायनस रूट 2/3, आणि हा इकडे आला तर काय होणार प्लस 2/3 असं आलेले। याच्यावरून आपल्याला दोन रूट्स इझिली भेटतात बघा। आता y इक्वल टू एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या, प्लस रूट 2/3 प्लस 2/3, आणि याला सिम्प्लिफाय रूट 2 प्लस 2/3 असं पण लिहू शकतो आपण। हे आपला पहिला रूट झाला। सेकंड वाला y इक्वल टू मायनस 2/3 रूट 2/3 आणि प्लस आपला 2/3, याला सिम्प्लिफाय मध्ये मायनस रूट प्लस 2/3 असं पण लिहू शकतो आपण ओके। भेटले का दोन रूट्स, कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडनी सॉल्व्ह केलं क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि आपल्या अशा प्रकारे दोन रूट्स भेटले ओके मित्रांनो। चला अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।